नमस्कार मित्रांनो, आपण सध्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती. इकडे आहे विक्रोळी, इकडे आहे जोगेश्वरी आणि याच्या बरोबर मध्यावरती आरे कॉलनी. इथे JVLR मेट्रो स्टेशन आहे. MMRC ॲक्वालाईन मेट्रो 3 आणि ही मुंबईची लाईफलाईन आहे, जीवनरेखा आहे. समोर आपल्या इथे अंडरग्राऊंड स्टेशन आहे आणि आपण आता आतमध्ये जातोय स्टेशनवरती. हे आहे अंडरग्राऊंड स्टेशन आणि आता आपण चाललो आहे. फार कमी लोकांना, रिक्षावाल्यांना हे माहिती आहे, कारण सगळे लोक JVLR म्हटलं की तुम्हाला डायरेक्ट वरची मेट्रोला घेऊन सोडतात. तर तुम्ही आरे आणि कॉलनी विक्रोळी जोगेश्वरी लिंकला बरोबर मध्यावरती आहे. लोकेशन गुगलवरती सर्च करूनच या, म्हणजे तुम्हाला कन्व्हिनियंटली जाता येईल. हे आहे JVLR अंडरग्राऊंड स्टेशन, मेट्रो लाईन ॲक्वा 3 आणि आपण आता इथून आतमध्ये जाणार आहोत. इकडे LNT वगैरे दिसत आहे आणि इकडे हा जो तुम्हाला गोल दिसेल सिम्बॉल. आता आपण स्टेशनच्या प्रिमायसेसमध्ये जाणार आहोत. वेलकम टू आरे. इथे तिकीट कार्यालय, जीपेनी करू शकता किंवा कॅश पण देऊ शकता. एक BKC. मॅडम मस्त गेलं स्टेशन. एक BKC नाही, सिंगल. आपल्याला आता तिकीट मिळालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये. त्याच्या आधी बॅगेज चेक करायला लागेल. पुन्हा एकदा दाखवतो. हा आहे विक्रोळी जोगेश्वरी लिंक. इथे आहे कांजूरमार्ग, इथे आहे जोगेश्वरी. आता आपण चाललो आहे आतमध्ये. इथे सिक्युरिटी आहे इकडनं. ओके, धन्यवाद. BKCला जाणारी इथे सिक्युरिटी आहे. आता आपण इथे तिकीट आहे. आपण आता प्रवेश केलेला आहे. समोर लाईन आहे, ही जाईल डायरेक्ट BKCला. मला वाटतं अजून यायची आहे गाडी. हे BKC स्टेशनच्या आरे कॉलनीचं स्टेशन आहे. इथून BKCला जाते गाडी आणि आता आपण वाट पाहूया. स्टेशन एकदम छान, क्लीन आणि एकदम इंटरनॅशनल लेवलला साजेसं आहे. हे स्टेशन वरती आहे, अंडरग्राऊंड नाही आहे. इथून स्टेशन खाली, गाडी खाली जाईल अंडरग्राऊंडला. तिकडे BKC आहे आणि हे इथे डेपो आहे, आरे डेपो. आरे डेपोचा पण शॉट घेऊ आता. आणि गाडी यायला वेळ आहे, तोपर्यंत आपण, हे इनॉग्रेशन झालं आहे कालच, ते परवा झालं. त्याचं काल त्यांनी टेस्ट रन केलं असेल. आता आज आपल्या सर्वांसाठी जाऊ शकतो आपण. स्टेशन है, ये ट्रेन आगे नहीं जाएगी. आपण चाललोय BKCच्या डायरेक्शनला. ट्रेन कशी येते ते बघायला. ती बघा, ट्रेन येते. यस, लाईट दिसत आहेत आपल्याला. वंडरफुल. आता हीच ट्रेन थांबेल आणि मग आपण BKCला जाऊ. एक्झॅक्टली टायमिंगला आलं जाऊ. सही. आता ट्रॅक चेंज करेल. आणि आता गाडी येत आहे JVLRला. शेवटचं स्टॉप चेंज केली.
वा ग्रेट. आता अगदी शेवटच्या डब्याला, हा आहे शेवटचा डबा. आपल्याला थोडं पुढे जायला लागेल. सही. आता वाजले 12:45. हे ब्रिटिशकालीन घड्याळ आहे. काही काही लोकांना वाचता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी असेल कदाचित. आता ही गाडी थांबली इथे. अजून त्यांची अलाइनमेंट जमली नाही वाटतं. हां ओके 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 फाईन ग्रेट. हे 2 स्टॉप याच्यामध्ये बरोबर दरवाजा गाडी थांबलेली आहे. आणि आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून सुटेल. चला आता आपण बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. आता आपण जाणार आहोत कोटक बांद्रा स्टेशनला. आणि ही ते आहे टर्मिनल्स एंड आणि हे ड्रायव्हर एंड, म्हणजे आता BKC एंडला. एकदम थंड आहे, छान ग्रेट. आपण मध्ये बसूया. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला हा जॉईंट आहे 2 ट्रेनचा मधला. केवढी लांब आहे गाडी, बापरे. सही. वेलकम टू मुंबई मेट्रो लाईन 3. याला ॲक्वा लाईन म्हणतात कारण ही पाण्याखालून पण जाते. आता आपण बघूया. आता हे बंद होईल आणि मग आपली गाडी सुटेल. ट्रेनचे दरवाजे बंद झालेले आहेत आणि आता आपली गाडी चालली BKCच्या दिशेने. वंडरफुल. आपली पहिली जर्नी अंडरग्राऊंड मेट्रो मुंबईची. आपण चाललो आहे आता. हा आहे डेपो, RA डेपो. ह्याच्यावरूनच झालं होतं. त्याची कॉस्ट वाढली 14,000 कोटींनी. डिले झाला 3 वर्षाचा. या सगळ्या गाड्या RA मेट्रोमध्ये सगळ्या मेंटेन करून रेडी आहे ट्रॅफिकसाठी. आणि कफ परेडपर्यंत जाणार आहे गाडी. आणि हे वरती आहे स्टेशन. आता गाडी आपली जमिनीत म्हणजे अंडरग्राऊंडमध्ये जाईल आता टनेलमध्ये. आणि तो टनेलमध्ये जातानाच आपण दृश्य काढूया. माझ्या आता आलं टनेल आलं. चालली गाडी टनेलमध्ये. हे बघा गाडी स्लोप खाली आहे. हे बघा गाडी चालली आहे खाली टनेलमध्ये. तुम्हाला दिसतं गाडी. वा 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 वा. एकदम पकडून धरलं नाही तर खाली पडू शकतो. स्लोप आहे याला, कारण 10 डिग्रीचा स्लोप आहे. आणि आता टनेलमध्ये डायरेक्ट जात नाही, त्याला कर्वेचर दिले जेणेकरून अँगल ऑफ बँकिंग आणि स्पीड मेंटेन होईल. वंडरफुल. ही चालली आता वळणावळणाने, कारण एकदम जमिनीच्या खाली जाऊ शकत नाही म्हणून त्याला कर्वेचर दिलेलं आहे. आता पहिलं स्टेशन येईल आपलं सिप्स टर्मिनल. माझ्या मते आपण इथे आहोत आरेला. मग आता सिप्सला येईल, मग MIDC अंदर येईल. हे सिप्सला येईल. आता गाडी एकदम फर्स्ट क्लास, लय भारी देवा भाऊंनी बनवली गाडी. अश्विनी भिडे मॅडम थँक्यू.
खूप मेहनत घेतली त्यांनी. आणि हे आहे सिप स्टेशन. ही तिकडे दुसरी गाडी दिसते आपल्याला. ॲट ए टाईम एक गाडी येते, एक गाडी जाते. स्टेशनवरती क्रॉसओव्हर करतात मला वाटतं. बरेचसे लोक व्हिडिओ शूटिंग घ्यायला. Yes. केलेली आहे आणि तिकडे आपले लोक आहेत. मला आले बरंच आहे. ही दुसरी गाडी आहे, ही जी आता आरे कॉलनीला जाईल आणि ही चालली BKC. आता परत उलटा प्रवास चालू झालेला आहे. आरे BKC. थँक्यू. तुम्ही सुद्धा प्रवास करा फॅमिली सहित. खूप सुंदर आनंददायी प्रवास आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. चला आता आपली गाडी वळती आहे. स्ट्रेट रोड नाही आहे, अंडरग्राऊंड कर्वेचरमध्ये. कारण मध्ये मोठ्या बिल्डिंग असते ना. आता जो नेक्स्ट स्टेशन आहे MIDC. हे आहे MIDC अंधेरी स्टेशन. आता हे MIDC अंधेरी स्टेशन आलेलं आहे. आणि तिकडे पण एक गाडी जाऊ शकते. म्हणजे स्टेशनला इंटरचेंज आहे. अरे प्राइवेटली अभी ये आएगा. बेस्ट. ये है कर्वेचर. यू कैन सी. गाड़ी एकदम कारमध्ये चालली आहे. इट इज ऑलमोस्ट शैपको. तो अभी कौन सा स्टेशन आ गया? मरोल नाका. ये है मरोल नाका. तो अभी अपने को जाना है BKC और अभी हम हैं इधर मरोल नाका. तो ये आएगा इधर. ये देखो ये आ गया. वाह. ये आ गया मरोल नाका स्टेशन. और यहाँ से अभी जाएंगे SBI CSL.
अभी गाड़ी चालू हुई, अभी हम जा रहे हैं बीकेसी की तरफ। बिल्कुल न्यूयॉर्क लग रहा है, यूरोप लग रहा है, एकदम ऐसा नहीं लग रहा है कि मुंबई में। और आज तक किसी ने सोचा नहीं था मुंबई में अंडरग्राउंड मेट्रो भी चलेगा, पण देवेंद्र भाऊ यांनी मनावर घेतलं आणि मागच्या 2.5 वर्षात खूप काम झालं या मेट्रोचं। आणि मेन मेट्रो कारशेडचं काम झाल्यामुळे आपल्याला ही मेट्रो झाली आणि मुंबईकरांसाठी स्टेट ऑफ द आर्ट, एकदम अमेरिकन, युरोपियन, जॅपनीज टेक्नॉलॉजी आपल्याला 50 रुपयात वापरता येते। जास्तीत जास्त तिकीट 50 रुपये। आरे कॉलनी ते आरे JBLR ते BKC 50 रुपये तिकीट आहे। टॅक्सी गेलं तर 400 रुपये लागतात आणि रिक्षाने गेले तर 200 रुपये लागतात। आणि ट्रॅफिक जॅम हे 20 मिनटात जातो आपण। हे आलं आता स्टेशन, कुठलं आलं हे? SBR CAMI विमानतळ टर्मिनल T2 ला आलं, T2 टर्मिनल आलं। T2 म्हणजे वरती इंटरनॅशनल एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2 आहे। ही दुसरी गाडी। मग इथल्या लोकांना एअरपोर्टला जायला एकदम कनेक्टिव्हिटी आहे, काही टेन्शन नाही, एकदम जबरदस्त झालेलं काम। आता गाडी चालू झालेली आहे। इंडिजिनियस टेक्नॉलॉजी आहे, आपण भारतात डेव्हलप केलेली अंडरग्राउंड। आणि स्टेशन वगैरे बांधणं फार अवघड होतं। ये है अंडरग्राउंड स्टेशन। आपण वर जातोय। वरती आलं स्टेशन। सहार रोड, हे आलं स्टेशन सहार रोड। हे सहार रोड स्टेशन। सगळे एस्केलेटर वगैरे चालू आहेत, काही टेन्शन नाही। काय फास्ट पिकअप घेते बघा गाडी एका झटक्यात। वंडरफुल। बापरे, पकडला नाही तर पडेल माणूस, त्याला पकडून जरा इथे।
लेफ्ट का राईट. आता आपल्याला जायचं आहे BKC येईल, नाही टर्मिनल 1 येईल. टर्मिनल 1 येईल. छत्रपती शिवाजी महाराज हवाई अड्डा टर्मिनल 1 T1 येईल. T1 मला वाटतं इंटरनॅशनल आला एअरपोर्ट. T1 आहे T1. T1 एअरपोर्ट आला. टर्मिनल 1. आता आपण जाणार आहोत पुढे. अजूनही आपण अंडरग्राऊंडच आहे. आता ही ट्रेन अंडरग्राऊंडच आहे. BKCला पण अंडरग्राऊंड स्टेशन आहे. तिकडनं पुन्हा RA कॉलनीला येईल, RAJBLRला. पकडून नाही धरलं तर हालत आहे. फुल स्पीडला आहे गाडी, फुल स्पीडला. आवाज बघा किती येतो, खूप जोरात आवाज येतो अंडरग्राऊंड. काय आलंय तर स्टेशन कुठलं आलंय? सांताक्रूज. सांताक्रूज मेट्रो आलं. सांताक्रूज मेट्रो आणि त्याच्या पुढे BKC. हे सांताक्रूज. सेकंदाच्यात मला वाटतं फुल पिकअप घेते गाडी. टाइम रिस्पॉन्स जबरदस्त आहे गाडीचं.
आता बँड्रा कॉलनी आलेलं स्टेशन, याच्या पुढचं बीकेसी. बँड्रा कॉलनी आलं आणि याच्या पुढे बीकेसी, बांद्रा कॉलनी. कोटक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. कोटक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला आलेलो आता 2 मिनिटात स्टेशन आहे. आपला प्रवास आता इथेच थांबतोय. शेवटचं स्टेशन आहे कोटक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. कोटक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि RIJVL इथून अंडरग्राऊंडने आपण आलेलो. अल्फा 3 मेट्रो लाईन, मुंबईची भूमिगत मेट्रो रेल्वे. आपला प्रवास एकदम सुखद झाला. सर्वांना धन्यवाद. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, आताचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आणि अश्विनी भिडे मॅडम, सर्व स्टाफ, जेवढे इंजिनियर आहेत, जेवढे वर्कर आहेत, ते सर्वांनी खूप चांगली मेहनत घेऊन 10 वर्ष कष्ट करून हा रेल्वे मार्ग बनवला आहे मुंबईकरांसाठी. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपला प्रवास आता सुखाचा व्हावा. आता इथे संपेल आणि आता आपण स्टेशनच्या बाहेर जाऊ. आलं आपलं स्टेशन. बाय, धन्यवाद. थोडं स्मूथ पाहिजे. अंडरग्राउंड स्टेशन RIJVL. ही गाडी तिकडे आहे. हीच गाडी आता RIJVL ला आहे 1:12ला. चला आता आपण निघूया. एस्केलेटर वाव, काय सुंदर आहे. लाइटिंग पण छान आहे. वंडरफुल. स्टेशन अप्रतिम गेलं. संत ज्ञानेश्वर नगर. आपण खालून आलो होतो इथे. स्वयंचलित जिन्याचा वापर.
ज्ञानेश्वर नगर. स्टेशनच्या बाहेर जायचा रस्ता हा आहे. मॅप हे मुंबई मेट्रो रेल. हे तुम्हाला इंटरनेटवर पण मिळेल. एकदम सुपर्ब केलं स्टेशन, लय भारी. ₹50 ही सुविधा अवेलेबल आहे. सकाळी ते रात्री 10 पर्यंत असेल मला वाटतं. एकदम पॉश. आणि आता आपण जाणार आहोत बाहेर. JBLR लॅन्ड करणारी ट्रेन